केंद्रीय मंत्री पीयूष गोयल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, विनोद तावडेजी, रामदासभाई कदमजी, सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो। सणांसाठी राब राबतो, समविचारी पक्ष आता एक पटले सारे, राज्याच्या या विकासाचे वाहू लागले वारे। एक ध्येय, एक विचार, एक झाली कृती, महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा महायुती। या ठिकाणी सक्षम ही महिला झाली महाराष्ट्राची आज, व्यवसायाला कर्ज दिलं तेही विना व्याज। अंगणवाडी, बचत गट, बाळंतविडा पोषण, महिलांच्या या सशक्तीचं। या ठिकाणी मी आपल्याला हे सांगत होतो की 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करूनही आपण केलेलं एकही काम या ठिकाणी यांना दाखवायला नाही। 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। आणि आज या ठिकाणी मराठी माणसाला साथ घालतायत। अरे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही मराठी माणसासाठी त्या बीडीडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं आणि तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपला बंगला नंबर 2 तयार केला। बंगला नंबर 2 आपण तयार केला। मराठी माणसाच्या गप्पा करतात, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% हे जगतात आणि मराठी माणसाच्या हे गप्पा करतात। या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली, म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अदानिस्तान होईल। अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल। आणि या ठिकाणी उद्धवजींपासून उद्धव मामू पर्यंत यांचा जो प्रवास झालेला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला। बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानला तुमच्या उमेदवारांनी त्यांच्याबरोबर प्रचार केला। या ठिकाणी तुमच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल मिळाली नाही म्हणून आदित्य ठाकरे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, चिंता व्यक्त करत होते। हा तुमचा प्रवास आहे। आणि आज या ठिकाणी काल जे प्रेझेंटेशन केलं, अरे तुम्ही त्यांनाच तुमच्या घरामध्ये बोलवून गळ्याभेटी घेतल्या होत्या, त्यांना आलिंगन घातलं होतं। अरे तुमची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता। तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही या ठिकाणी मराठी माणसाच्या गप्पा करता। आणि हा तुमचा ढोंगीपणा आहे, हा तुमचा दुटप्पीपणा आहे। आणि तुमच्या या ढोंगीपणाच्या आणि दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबईकर जनता येणाऱ्या 15 तारखेला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याशिवाय ही मुंबईकर जनता गप्प बसणार नाही। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याकरता मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना साथ द्यावी, त्यांचे सहकार्य करावे, जेणेकरून मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकेल, या मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल। विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है, तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरी विजय है, तेरी विजय है। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। खूप खूप धन्यवाद माननीय अमित साटमजी। मी यापुढे शिवसेनेची तोफ
माननीय रामदास कदम यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी जय 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 जय. शिवाजी जय 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 जय. भवानी. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा आवाज कुणाचा? महायुतीचा आशावास. धन्यवाद. होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या लोकरीला लाद घालून कवी भूषण जेव्हा किल्ले रायगड येथे आले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते, त्यावेळेला कवी भूषण यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. बांधवानो, एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. निवडणुका येतात आणि जातात. मी बोलणार आहे 5 मिनिटं. पण काल उद्धवजी, तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या हिंदुत्वाबाबत संशय घेत आहे. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब यांच्या विचाराला तिलांजली देणारे तुम्ही, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं वाटोळं करण्याचं काम केलं तुम्ही. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बेईमानी करणारे तुम्ही, दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायावर डोकं ठेवणारे तुम्ही, तुमच्या सभामध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवणारे तुम्ही, आणि तुम्ही देवेंद्रजींच्यावरती संशय घेताय. निवडणुका 2 दिवसाच्या असतील उद्धवजी, पण ज्यावेळेला तुमच्यावरती वेळ येते तेव्हा ते तुमचं पिल्लू आणि तुम्ही मग फुलांचे बुके घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये त्याला भेटण्यासाठी कशासाठी जाताय, त्याचं उत्तर तुम्हाला आता द्यायला लागेल. आमचे देवेंद्रजी कधी कधी भोळेपणा करतात. देवेंद्रजी कुणाला किती वेळेला कुठे भेटावं, कुणाचं बुके घ्यावेत हे तुम्हाला सांगण्यात, पण मी मोठा नाही, मी लहान माणूस आहे. पण कधी कधी ज्याचे अजून लग्न करू शकलं नाही ते एवढंसं पिल्लू, ते तुमच्यावरती बोलतं, त्याची अवकाश आहे. अरे कुणी कुणावर बोलावं? एकनाथजी शिंदे कदमांच्या पुढती कदम चालत आहे, कदम सगदाग वाघावा करती वाघ अनुसगले शिव वाघ, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती बावटा धवून तोंडात भोसला चढे जोमात, त्यातले हे शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन छत्रपतींच्या सोबत मोगलांशी लढणारे हे शिंदे, त्या शिंदेना आपण काय म्हणताय? उद्धवजी, मिंदे, याच मिंदेंच्या पायाशी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला घाणार नाही, तुम्हाला यावं लागेल आणि या शिंदेना तुम्हाला हजाजी करावं लागेल. हवामान एकनाथजी आपला नाही एकट्यांचा, या देशामध्ये जेवढे शिंदे आहेत या शिंदेचा अवमान करण्याचं काम उद्धवजी आपण करताय. अगं जे मुख्यमंत्री झाले
2.5 वर्षामध्ये 2दा फक्त मंत्रालयामध्ये गेले. तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीशी हवी. बांधवांना एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धवजींकडे आहे. उद्धवजी, तुमची 25 वर्षाची मागची भाषणं काढून बघा. पत्रकारांना माझी विनंती आहे, यांची भाषणं काढा आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येतात त्यावेळेला यांचा एकच शब्द असतो की बांधवानो, मराठी माणूस जागा हो. आता मुंबई गुजरातला जोडणार आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हा एक कलमी कार्यक्रम फक्त उद्धवजींचा मागच्या 25 वर्षापासून आहे. एक कलमी कार्यक्रम अनेक वेळेला सांगितलं. देवेंद्रजींनी सांगितलं, या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं. अरे म्हटलं, कुणाच्या संभव पिढ्या कुणाचे बाप खाली उतरले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही. अनेक वेळा सांगितलं. पण झोपलेला जागा करू शकतो, झोपेचं सोंग इथलं जागा करू शकत नाही. आता उद्धवजींच्या सोबत आले ती पोपटपंची राज ठाकरे. फक्त पोपटपंची काय नाही. अहो राज ठाकरे, तुमचे 6 नगरसेवक यांनीच फोडले उद्धव ठाकरेंनी आणि घेतले शिवसेनेमध्ये. घेतले ना. अहो या उद्धव ठाकरेच्या या पिल्लू पेगमीन याला राज ठाकरे तुम्ही निवडून दिलात. वळणीमध्ये तुमचा उमेदवार उभा केलाच नाही, तुम्ही निवडून दिलात. पण तुमचा जेव्हा मुलगा उभा झाला त्याला याला पाडण्याचं काम, राजकीय दिशा गाडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं. अहो राज ठाकरे, जनाची नाही मनाची थोडीशी ठेवा ना. काय चाललंय तुमचं? एक सांगतो, आज मुंबई तुम्ही लुटलीत. तुम्ही सांगा तुमच्या वचनामध्ये 25 वर्षामध्ये मुंबईसाठी तुम्ही काय केलं? एकच काम केलं. 25 वर्षामध्ये मुंबई बदला माझा मराठी माणूस, 25 वर्षामध्ये माझा लालबागचा मराठी माणूस, माझा गिरणगावचा मराठी माणूस, माझा दादरचा मराठी माणूस, हा सगळा मुंबईच्या बाहेर तुम्ही घालवलात. कल्याण, डोंबिवली, अमरनाथ सगळा माझा मराठी माणूस तुम्ही घालवलात. उद्धवजी, तुम्ही बाहेर घालवलात. आणि आता मराठी माणसाला हाक घालायला लाज वाटत नाही? काय केलं तुम्ही मराठी माणसासाठी? मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप केलंय. उद्धवजी, आज तुम्हाला मी दाव्याने सांगेन, उद्याच्या निवडणुकीमध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय घडणार नाही. हे सांगण्यासाठी तो उभा आहे, होय बांधवानो. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेना प्रमुख जन्माला आले नसेल काय झालं असं? अभिमानानं सांगतोय, आज मराठी माणूस मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे ताठ मांडून जगतोय. तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चूक केली असं मला वाटणार नाही. तुम्ही काय केलात? त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वाटोळ करून टाकलं शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं. कोण तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा? राहुल गांधी ना. चप्पू 2 पप्पू एकत्र येऊन एकमेकांना मिठ्या घालतात. अरे हिंदू तर तुमचं तपासला पाहिजे, देवेंद्रजींचं नाही. तुमचं तपासायला पाहिजे. तुमच्या पप्पूचं तुमचं हिंदुत्व तपासायला पाहिजे. लाज वाटत नाही? आणि म्हणून एका गोष्टीचा मला अभिमान आहे. काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, हे व्यक्त सांडलंय आणि म्हणून मुंबई मिळाले. होय, मान्य मला. 105 हुतात्मे झालेत मुंबई मिळण्यासाठी, याची आम्हाला आठवण आहे. 105 पैकी 70 मराठी माणसं हे गिरणी कामगार होते. देवेंद्रजी, या गिरणी कामगारांना न्याय देण्याचं काम आपलं शासन, तुम्ही दोघे 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय या माझ्या 2 नेत्यांनी केला. मला अभिमान आहे त्यांचा, मला अभिमान आहे. तुम्ही काय केलं? व्यक्त सांडलं ना, त्याची आठवण या दोघांनी ठेवले.
2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता, तुम्ही केलं काय? काय केलं तुम्ही? अधिक बोलणार नाही, नेत्यांना सगळं बोलायचं आहे. पण माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपल्या शिवसेना, भाजप, महायुतीचे जे जे आपले सगळे उमेदवार आहेत, आपल्याला काठावर पास व्हायची सवय नाही. असा दणका द्या की पुन्हा हे 2 भाऊ काय आणखी 10 भाऊ आले तर एकत्र येण्याची हिंमत होता कामा नये. असा दणका द्या, अशा अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रामदासजी. मी आता केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना विनंती करतो की आपण या तमाम जनसमुदायाला आपल्या अमोघ वाणीने संबोधित करावं. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, मंचकावर बसलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का. मंचकावर बसलेला आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का, म्हणून मी मारतो माझ्या वतीने छक्का. कारण महायुतीचा विजय आहे पक्का. महायुतीचा विजय आहे पक्का आणि आमच्या सर्वांचा तुम्ही मान राखा. भरून गेला आहे मैदान शिवाजी पार. भरून गेलेला आहे मैदान शिवाजी पार. मी महायुतीला देतो 150 मार्क. ठाकरे बंधूंना देतो 40 मार्क. ठाकरे बंधूंना देतो 40 मार्क. काँग्रेसला देतो 30 मार्क. आणि बाकीचे सगळे आमचे मार्क. तर आजची जी सभा आहे ती सभा का कालची सभा झाली? कालच्या सभेला माणसं होती, पण कालच्या सभेपेक्षा आज मला जास्त माणसं दिसत आहेत. या महायुतीच्या सभेला मुंबईतून, सगळ्या वार्डातून, प्रभागातून या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आलेले आहात. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आल्यामुळे भाजप, शिवसेना आणि आरपीआय लोक म्हणतायत विजय आमचाच हाय. या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजींनी कामं केलेली आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी कामं केलेली आहेत. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला भरपूर पैसा मिळालेला आहे. मेट्रो आहे, लोकलचं डेव्हलपमेंट आहे, रोडचं डेव्हलपमेंट आहे. मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्की घरं बांधण्याची स्कीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धारावीचं डेव्हलपमेंट, सगळ्या आशिया खंडात सर्वात मोठी असणारी स्लम झोपडपट्टी, त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंटचं काम सुरू होत आहे. बिडी चाळी ज्या ठिकाणी 100-120 फुटाचं घर होतं त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीच्या इमारती उभ्या राहत आहेत. गरीब माणूस जो आहे तो झोपडपट्टीत राहणारा आहे, त्या माणसाला पक्का घर देण्याची आमची पक्की स्कीम आहे. मी सांगतो की महायुतीची मुंबईमध्ये येणार आहे सत्ता. महायुतीचीच मुंबईमध्ये येणार आहे सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार आहे पत्ता. हे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. या तुम्ही एकत्र, या तुम्ही एकत्र. पण ज्या बाळासाहेबांच्या विरोधामध्ये राज ठाकरे साहेब गेले,
त्यावेळेला उद्धवजींचा तळपळाट झाला होता. उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी आमच्यासोबत राहायला हवं होतं. 2019 मध्ये सर्वात जास्त जागा बीजेपीच्या आल्या होत्या, त्यानंतर शिवसेनेच्या जागा आल्या होत्या. आपण आमच्या सोबत राहिला असता तर धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलं असतं. पण धनुष्यबाण आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. जे तुमच्याकडे आहे फक्त कान आणि आमच्याकडे आहे धनुष्यबाण. तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतला नसतात तर आम्ही सगळे एकत्र असतो. पण तुम्ही फार लांब निघून गेलात. ज्या काँग्रेस पक्षाचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेस पक्षासोबत आपण गेलात. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तुम्ही. मॅन्डेट जो होता तो मॅन्डेट हाच होता की भाजप शिवसेना मिळून सत्ता स्थापन झाली पाहिजे, असाच मॅन्डेट होता. पण तो मॅन्डेट तुम्ही नाकारलात आणि तुम्ही गेलात काँग्रेस पक्षाकडे. एकनाथ शिंदे साहेब खमक्या माणूस होता. 56 आमदारापैकी 40 आमदारांना घेऊन ते देवेंद्रजींकडे आले आणि सरकार आपलं स्थापन झालं. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळाली 2.5 वर्ष. आणि लाडक्या बहिणींचा निर्णय आहे, अनेक निर्णय आहे त्या सरकारने घेतले. त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी आम्ही सर्वजण आम्ही एकत्रित आहोत. मुंबईच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. ज्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि उद्धवजींकडे सत्ता यासाठीच होती की बाबा ठीक आहे आपल्याकडे सत्ता होती, ती सत्ता काढून घ्यायची आहे. या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा बसवायचा आहे आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेनेसोबत आहे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझा दलित बौद्ध समाज जो आहे तो तुमच्यासोबत आहे. बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली होती आणि मी त्याला पाठिंबा दिला. आणि 2012च्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेब अत्यंत विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले नेते आहेत. काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि देवेंद्रजी पूर्वी म्हणाले होते की मी परत येईन. आपण म्हणाला होतात, आपण परत आलात. पण मी दिल्लीवरून महाराष्ट्रात मी येणार नाही. मी आहेच आपल्यासोबत. मी दिल्लीमध्ये आहे, आपण इथे आहात. पियुष गोयल साहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आपण इथं आहात. या ठिकाणी आशिष शेलार साहेब आहेत, रामदास भाई इथं आलेले आहेत. आणि शिवशक्ती भीमशक्ती झाली त्यावेळेला रामदास कदम यांनी त्यांच्या कांदिवलीमध्ये एक मोठा मेळावा ठेवला होता शिवशक्ती भीमशक्तीचा. ते शिवसेनेमधले अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहे. त्यांच्या मनामध्ये फार मोठी तळमळ आहे आणि म्हणून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. आम्ही साटमजी या ठिकाणी उपस्थित आहे. ते मुंबईचे अध्यक्ष आहेत बीजेपीचे. राहुल शेवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मंगलप्रभात दोडा साहेब इथं आलेले आहेत. असे अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजप शिवसेनेचे. म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही. हे सांगण्यासाठी आलेलो आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी. मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी? मी तुमच्या पाठीशी आहे. माझा समाज तुमच्या पाठीशी आहे. हे जाऊन गैरसमज करत असतील ही, पण नरेंद्र मोदींच्या विकासाच्यासाठी इथं एमएमआरडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतंय. बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक इंटरनॅशनल लेवलचं होतंय. 1314 रुपये खर्च करून एवढं मोठं स्मारक कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही. काँग्रेसने कधी 26 रोडचा विकास केला नाही.
काँग्रेस पक्षाने कधी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनची फक्त एक छोटंसं ऑफिस होतं. मोदी साहेब आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट ज्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता, तो दिवस नरेंद्र मोदी साहेब आणि सगळा देश संपूर्ण साजरा करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला हेच सांगतो की या देशाचं बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही. संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. या ठिकाणचं देवेंद्रजीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते सुद्धा बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या मुंबईला सुंदर बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामध्ये माझा पक्षही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि 15 तारीख लक्षात ठेवा. 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण घ्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रामदासजी आठवलेजी. आणि आता आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी यांना मी विनंती करतो की महायुतीच्या या महासभेमध्ये आपण मुंबईकरांना संबोधित करावं. माननीय एकनाथजी शिंदे, जोरदार टाळ्या वाजवून आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं आपण स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या प्रचार सभेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विनोद तावडेजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लुडाजी, उदय सामंतजी, अध्यक्ष मुंबई अमित साटमजी, मंत्री योगेश कदमजी, राहुल शेवाळेजी, सगळे आमदार, खूप लोकांची नावं त्याच्यात वेळ जाईल. उपस्थित सर्व महायुतीचे खासदार, आमदार आणि आमच्या मीनाताई पण आहेत. आणि समोर जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, नमस्कार. आज या शिवतीर्थावर विराट सभा होती आहे. खरं म्हणजे या शिवतीर्थाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. आता महायुतीचंही अतूट नातं आहे. इथे समोरच आपलं दैवत बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे. मागे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे. इकडे सावरकर स्मारक आहे. या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीनं ही आज इथं विराट महासभा होती आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवतीर्थावरची ही प्रचार सभा नाही, तर परिवर्तनाची नांदी आहे, बदलाची नांदी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल इथं एक सभा झाली, त्यात नेहमीचेच शिव्याशाप, टोमणे, टीका करून गेले. आता त्याची आम्हालाही सवय झाली आहे.
तुम्हाला ही सवय झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, त्यामुळे बोलणार काय. मात्र आपली ही सभा कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही, तर गेल्या 3-3.5 वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाचा, मुंबईसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे ते सांगण्यासाठी ही सभा आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. तुम्हाला माहित आहे, या मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही, टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. मी नेहमी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि कामातूनच उत्तर देतो. आता भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण या ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे आणि आम्ही तेच केलं आणि तेच करणार. भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आपण साकार करतोय. ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मुंबई महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी ती असली पाहिजे आणि आर्थिक राजधानी सारखीच ती असली पाहिजे आणि दिसलीही पाहिजे. हे आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि आदरणीय देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींचं विजन घेऊन आपण पुढे चाललोय. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र आपण काम करतोय आणि म्हणून यापुढे देखील फक्त विकास, विकास आणि विकास हाच अजेंडा आहे आपला. काही लोकांना फक्त निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते. एरवी ही मंडळी मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटतही नाही, वाटलंही नाही. मी मागेही म्हणालो होतो, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून 5 साल घर में और चुनाव आया तो मुंबई खतरे में अशा प्रकारचं नेहमीचं पालपूत जे आहे ते लावतात. अरे मुंबई काय रेल्वेचा डबा आहे, कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही. मराठी माणसाची आजची जी अवस्था आहे त्याला हेच लोक जबाबदार आहेत. मगाशी रामदास भाईंनी, अमित साटम यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं आहे. तुम्हीच म्हणताय ना मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय. तुमच्याच काळात मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. महापालिकेत तुमची 25 वर्ष सत्ता होती. मग हे कुणाचं अपयश आहे सांगून टाका. सत्तेत असताना मराठी माणसासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे असं इमोशनल भाषण काही लोकांनी केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय. परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत. देवेंद्रजी इथे आहेत, मी इथे तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे. मराठी माणूस. अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा. आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल. मुंबईवर युतीचा भगवा फडकणार, महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, लिहून ठेवा तुम्ही. खर तर
यांच्यामुळेच मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणी इकडे गेला. ह्या तुमच्यामुळे गेलाय का? यांच्यावर जाण्याची वेळ आली आणि म्हणून यांना पुन्हा सन्मानाने मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम ही महायुती केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांना घर, त्यांना रोजगार, मूलभूत सोयी सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे. हेच आमचं मिशन आहे. देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे. हा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय. 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर. आमचं नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट, नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे. मुंबई फर्स्ट. आणि म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काय केलं ते मी सांगतो. नीट ऐका, तुम्ही ऐका. 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. 20,000 इमारती, 20,000 लोक नाहीत. पागडी मुक्त मुंबई, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. फनेल झोन मध्ये अडकलेलं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी 17 मोठे झोपडपट्ट्यांचे क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला आठवतंय, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं, आयुक्तांना बोलवलं, का खड्ड्यातून प्रवास आमच्या जनतेचा, मुंबईकरांचा, तुम्ही सगळे रस्ते काँक्रीटचे करा. 2 फेजमध्ये आपण मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीटचे करतोय. मे पर्यंत बरेचसे रस्ते त्यातले होतील. पुढच्या 1 वर्षात मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आहे आमचं. हे काम केलंय. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आम्ही आणली आहे. मगाशी सांगितलं गिरणी कामगारांचं, तुम्ही एक तरी गिरणी कामगार घर दिला? आम्ही साठम इथं बसलेत. 10 ते 12 हजार गिरणी कामगारांना महायुतीने घरं दिली आणि आणखी 1 लाख गिरणी कामगारांना मुंबई आणि MMR मध्ये महायुती घरं देणार. कारण मुंबईकर मुंबईसाठी खपलाय. आम्ही स्वतःची घर भरणारे नाही, लोकांना घर देणारे आहोत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. 3.5 वर्षात पाहिलंय तुम्ही, लाखो मुंबईकरांना, मराठी माणसांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा. उलट आधी जी कामं सुरू होती, ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं ठप्प केलं. मेट्रो 3चा प्रवास रोखला. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले. मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं, मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं. अटल सेतूचं काम सुरू झालं. या लोकांनी काम रोखलं म्हणून 10,000 कोटींचा खर्च वाढला. हा खर्च तुमच्या खिशातून आम्ही वसूल करायचा का? तुमच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे तुम्ही हे प्रकल्प रोखले. मुंबईकरांचे हाल झाले. लोकल गर्दीमध्ये लोक गुदमरले. याला जबाबदार कोण? खरं तर हे लोक विकास विरोधी, अँटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आपण पाहिले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळं यांना खोकला होतो म्हणे, कुठेतरी म्हणाले. पण वर्षानुवर्षे झोपडपट्ट्यांमध्ये आणि धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा
यांच्या स्वतःच्या खोकल्याचं कौतुक मोठं आहे. अरे स्वतःच्या बंगल्याला परमिशन आणि गरिबांच्या घरांमुळे पोल्युशन होतंय, प्रदूषण होतंय. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा आणि या गोर गरिबांनी झोपडपट्टीमध्ये त्या बाथरूमच्या टॉयलेटच्या पाण्यामध्ये गटाराच्या पाण्याच्या बाजूला राहायचं, खितपत पडायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्वाचं नसतं. काहीतरी म्हणाले ते. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी कोण पोटतिडकीने काम करतोय ते महत्वाचं आहे. तुम्हाला कळणार कसं? देवेंद्रजी काय, मी काय, आम्ही ऑन फील्ड काम करणारे आहोत. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही घरात बसता. घरात बसलेल्यांना दुःख काय कळणार, लोकांची काय वेदना कळणार. आणि म्हणून सर्व मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडनमध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. यांच्याकडे पण आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ते तुम्हाला माहित आहे. परत येतील ना. यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही, मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा. अरे मग मी म्हणतो 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात ही मुंबईकर जनता जाणते आहे. हे मुंबईकरांना पक्क माहित आहे. मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका, खोटं प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून मराठी माणसाने सावध राहणं आवश्यक आहे. मराठी माणसासाठी काय त्यांनी केलं हे आठवून बघा. आणि आम्ही 3.5 वर्षात, या मागचं तर जाऊ द्या, 3.5 वर्षात काय केलं ते बघा, काय करतोय तेही बघा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली, तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. मग तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती तुम्ही दानदक्षिणा घेतली हो तेही एकदा सांगा. तेव्हा काही वाटलं नाही. 25 वर्ष मुंबईला लुटणारे आज भ्रष्टाचारावर बोलताय. ही मोठी गंमत आहे, मोठा जोक आहे. आणि म्हणून आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही. आम्ही कार्यकर्त्यातून मोठे झालोय. कार्यकर्ता काम करून करून या ठिकाणी मोठा झालेला आहे. आम्ही तुमचं काही जाताना घेऊन गेलो नाही. आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो, असं एक तरी उदाहरण महाराष्ट्राने देशात दाखवून द्या. आणि आमचं सरकार स्थापन झालं, युतीचं गठबंधनचं सरकार स्थापन झालं. तुम्हीच
आम्हाला दुष्ण देता. मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, मी त्याच्यावर बोलत नाही, पण मराठी माणसाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुमसण्याचं काम तुम्ही केलं. मराठी माणसाने, मुंबईने, महाराष्ट्राने मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भाजपा युतीचं, ते तुम्ही तोडलं. आता महायुतीने केलेली कामं चोरणारी कामचोर टोळी आता नवीन सुरू झाली आहे, सक्रिय झालेली आहे. कुठंही बघितलं हे मी केलं, ते मी केलं, आम्ही केलं. त्याचे होर्डिंग पण बघितले मी, लावलेत होर्डिंग. स्थगित्या देण्याशिवाय तुम्ही काय केलं ते सांगा. फक्त तुम्ही काहीच करून दाखवलं नाही, फक्त तुम्ही खाऊनच दाखवलं. कोणी कोविड रुग्णांची खिचडीले पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅग मधले पैसे खाऊन दाखवले, कोविड सेंटरचे पैसे खाऊन दाखवले, मिठीच्या गाळ खाऊन दाखवला. अरे रस्त्यावरचं डांबरही खाल्लं. मराठी माणसा, मराठी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पापही तुम्ही केलं. मुंबईची मोकळी मैदान आणि भूखंड कुणी कुणाच्या खिशात आणि घशात घातली तेही बघा, आठवा. रस्त्यावरचे काम करणाऱ्या कंपनीला, पेंग्विनचं कोणतं नाव घेतलं, ती कंपनीला दिलं. बोरिवलीच्या कपडे व्यापाऱ्याला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम दिलं. वा रे वा. कोण आहे तुमचा लाडका रोमिल छेडा? मराठी मुलांनी यांच्यासाठी करायचा राडा आणि टेंडर घेणार यांचा रोमिल छडा. असं कसं होईल? जिथे टेंडर तिथे सरेंडर, ही यांची नीती आहे. जिथे नाही कमिशन तिथे स्पीड ब्रेकर, ही यांची नीती आहे. कसं चालणार? करून दाखवल्यासारखी होर्डिंग लावली ना, आता खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग पण लावून टाका. काय काय खालंय ते दाखवा त्याच्यावर. हा माझा सवाल आहे. कोविडमध्ये काम केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली, घ्या. पण तुम्ही घरात होतात, आम्ही रस्त्यावर होतो, पीपी किट घालून फिरत होतो, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना दिलासा देत होतो, लोकांना भेटत होतो. तुम्ही काय करत होता? लोक मरत होती कोविडमध्ये, तुम्ही पैसे बनवत होता. यापेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? आणि म्हणून पैशासाठी मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं. किती किस्से वाचवायचे, जाऊ दे, ते किती किस्से वाचायला गेलो तर रात्र पुरणार नाही. आम्ही सत्तेवर येतात कोस्टलच्या कामाला गती दिली. त्यावेळेस मला आठवतंय, मी देखील देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो. सर्व परवानग्या आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या परवानग्या राज्याचं तर आम्ही दिल्या, पण मुंबई महापालिकेच्या परवानग्या पण 3-3 वर्ष लटकवल्या होत्या. तेव्हा काय बघितलं तुम्ही? त्याचबरोबर फंजिबल FSI देण्याचा निर्णय अगोदरचा होता, पण त्याच्यातून येणारे पैसे या अशा प्रकल्पांना लावता येतील, वापरता येतील, हे आपल्या सरकारने निर्णय घेतला. हे आमच्या सरकारने निर्णय, परवानग्या पण आणल्या, पैसे पण आणले. 20,000 25,000 कोटी फंजिबल FSI मधून निघाले. मग तुम्ही काय केलं? अरे भूमिपूजनाला देखील, साध्या भूमिपूजनाला लपून छपून केलं. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व घडवून आणलं त्यांनाही बोलवण्याचं औदार्य दाखवलं नाही. हा केवढा कद्रूपणा आहे. आणि म्हणून आम्ही जाऊ देते. नरिमन पॉइंटचा माणूस बांद्र्याला 15 मिनिटात पोहोचतोय कोस्टल रोडमुळे. हा कोस्टल रोड आम्ही विरार पर्यंत नेणार आहोत. वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार. मुंबई 40 मिनिटात विरार पर्यंत, 15 मिनिटात बांद्र्यातून नरिमन पॉइंट. गेम चेंजर प्रकल्प आहे. मुंबई ईस्टर्न फ्रीवे सुद्धा ठाण्यापर्यंत आम्ही वाढवतोय, एलिव्हेटेड करतोय. मेट्रोच्या कामाला तुम्ही दिलेली स्थगिती उठवली, मगाशी मी सांगितलं. लाखो लोक आज प्रवास करतात. ठाणे, बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असे भुयारी रस्ते, यामुळे मीरा भाईंदर, ठाणे असा आउटर रिंग रोड तयार होतोय, मुंबईशी जोडला जातोय. त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होईल. विक्रोळी, कोपरखेरणे, महापे, दैसर ही एक सगळी कनेक्टिव्हिटी तयार होते. MMR क्षेत्रात देखील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे म्हणून पॉट टॅक्सीचा देखील आम्ही उपक्रम सुरू करतोय.
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडतोय. काही मिनिटात मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचता येईल. आम्ही अशा प्रकारचं जाळं निर्माण करतोय. मुंबईला अधिक जवळ आणतोय. आम्ही मुंबईला जोडतोय. आम्ही मुंबईला जोडणारे आहोत, तोडणारे नाही. तोडणारे नाही. त्यामुळे मुंबईतल्या प्रवासाचा वेळ वाचेल, खर्च वाचेल, कुटुंबाला जास्त वेळ देता येईल, त्याला आनंदी करता येईल आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील. याला म्हणतात विकास. प्रवासाचा त्रास घराबाहेर पडणाऱ्यांनाच कळतो. घरात बसणाऱ्यांना तो कसा कळेल? आणि म्हणून मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी आतापर्यंत एसटीपी नव्हते. हे छोट्या छोट्या शहरामध्ये एसटीपी आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे असे छोटे शहर जे बघितले तिथे एसटीपी आहेत. मुंबईसारख्या शहरात एसटीपी नाही. ते आम्ही सुरू केले. 1.5 वर्षात एसटीपीचे कामं पूर्ण होतील. प्रदूषण कमी होईल. समुद्रात काळं पाणी, प्रदूषित पाणी जातंय, निळं क्षार समुद्र होईल. हे आम्ही करतोय. रेसकोर्स येथे 300 एकराचा मोठा सेंट्रल पार्क उभा करतोय. मोठा ऑक्सिजन पार्क, इसके 25 एकर जागा आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स मधून घेतली आणि कोस्टल रोडचं 170 असं अंडरपास करून एकत्र जोडतोय. हे आमचं काम आहे. मुंबईकरांना कुणाच्या टोमणे मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझ्या आयुष्यात काय बदल होतोय, माझा प्रवास कसा सुकर होतोय, याला प्राधान्य मुंबईकर देणार. आम्हालाही काय मिळालं यापेक्षा आम्ही मुंबईला काय देणार याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांसह या शहरात रोजगार वाढला पाहिजे. आपल्याला मुंबईला फिनटेक कॅपिटल करायचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तो निर्धार केला आहे. त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे. मुख्यमंत्री दररोज वेळेवर बैठका घेत आहेत. या मुंबईला आर्थिक देशाची राजधानी आहे. जगभरातले लोक येतात आणि म्हणून ग्लोबल फायनान्शियल हब, फिनटेक कॅपिटल हे सगळं करतोय आपण. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल त्यात मुंबईच्या विकासाचा महत्वाचं योगदान आवश्यक आहे. हे प्रधानमंत्री स्वतः सांगतात. मोदीजींनी या मुंबईला महाराष्ट्राला 10 वर्षात 10 लाख कोटी दिले विकासाला. 10 लाख कोटी. काय दिलं? तुमच्या काळात तर काय मागायलाच गेले नाही. एवढा इगो होता, एवढा अहंकार होता. त्यामुळे राज्याचं नुकसान केलं. मराठी भाषेला आपल्या मोदीजींनी मराठी भाषेचा दर्जा आम्ही जे इथे निर्णय घेतला त्याला तात्काळ होकार दिला. आणि त्याच मोदीजींवर खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, अयोध्येत राम मंदिर बांधलं, 370 कलम काश्मीरचं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही शिवाय देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. ठीक आहे. 76,000 कोटींचं बंदर आपल्याला पालघरला दिलं. तो विकासही तुमच्या डोळ्यात खुपतोय. आणि म्हणून 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येतोय. आता मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात. जेव्हा मुख्यमंत्री मागच्या वेळेस गेले तेव्हा देखील परदेशी गुंतवणूक आली. आता देखील मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल. रोजगार मिळेल. हे आमचं काम आहे. काम बोलतंय. आणि म्हणून जेव्हा प्रकल्प येत नाही तेव्हा महाराष्ट्र अन्याय होतो म्हणता. आणि प्रकल्प आले तर मुंबई तोडण्याचा डाव असं म्हणता. असं रडगाणं नेहमी तुम्ही गाता. तुमची दुटप्पी भूमिका लोकांना समजली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही. महाराष्ट्र FDI मध्ये 3रा क्रमांकावर होता. गुजरात, कर्नाटक आपल्या महाराष्ट्राच्या पुढे होता. पण आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला आला.
आणि तुमच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणताना मग महाराष्ट्राला 1 नंबर करण्यासाठी 1 नंबर करण्यासाठी तसं वागून तरी दाखवा. कालच आमचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. लाडक्या बहिणींना BST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. लाडक्या बहिणींना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. खूप निर्णय घेतले, त्याच्यामध्ये मी जात नाही, वचननामा आहे. माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाकडे हेच काँग्रेस महाविकास आघाडी गेली आहे. त्यांना आमच्या लाडक्या बहिणी बरोबर जोडा दाखवतीलच, जसा विधानसभेत दाखवला. त्यांनी खोडा घातल्याबरोबर 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवला आणि घरी बसवून टाकलं. आणि म्हणून हे कसले भाऊ, हे दुष्ट सावत्र भावानं या लाडक्या बहिणी 15 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नवी काय उद्योगपतीच्या नावाने फेक नरेटिव्ह सुरू आहे. किती बोलले काय माहीत नाही. त्यामध्ये धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी कुणी दिला? सेकलिंगचा रद्द करून कुणी दिला अदानीला? नवी मुंबईचं एअरपोर्ट कुणी दिलं? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं हे पण बघा. त्याचबरोबर तुम्हाला ज्यांना द्यायचं काम होतं त्यांना देऊन झालं. सत्तेत असताना एक भूमिका, सत्तेतून उतरल्यावर दुसरी भूमिका. अचानक युटर्न कशासाठी? जागा दिल्या आमच्यावर आरोप करता. मग मला सांगा, मुंबईची मोकळी मैदानं आणि भूखंड कोणी दिले? या उद्योगपतींचे संबंध, चांगले संबंध कुणाकुणाबरोबर आहेत? 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयजी कलानगरला कुणाच्या घरी गेले? 1.5-2 तास बंद दाराआड चर्चा केली. कुणाबरोबर केली? तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. ही कसली डिनर डिप्लोमसी? कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का? तुम्हाला समजलं नाही वाटतं? जाऊ, ठीक आहे. अरे आमच्यावर कसले आरोप करता? हे समोर आहे, ये जनता है, सब जानती है. म्हणून ज्यांची नावं घेता त्यांना घरी जेवायला बोलवता, बोलवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात. कळू द्या लोकांना कोण कुणाचा दोस्त आहे. तुमचे नकाशे बघून शेजारी बसलेले बिचारे जयंतराव कावरे बावरे झाले मुख्यमंत्री महोदय. त्यांना कळेच ना काय चाललंय, का अगोदर काय परिस्थिती होती, नंतर कशी झाली. ये पब्लिक है, सब जानती है. आणि मी सांगतो, जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती तब याद आते हैं उद्योगपती. असं यांचं हे आहे, असा यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्यासाठी उद्योगपती नाही, उद्योग तर आलेच पाहिजे. पण मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट हीच आमची भूमिका आहे. राज्यात उद्योग यायला पाहिजे, मराठी उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले का? ते पण मराठी माणसाला एकदा सांगून टाका. मराठी तरुणाच्या हातात उद्योग देण्याऐवजी तुम्ही दगड देताय. कसली नीती आहे तुमची? मुंबईकडे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं. आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायला तुम्ही निघालात. मुंबईकर सुज्ञ, मुंबईकर तुमच्या भूलथापानं बोलणार नाही. आणि मुंबईकर आता तुमच्या खोट्या प्रचाराला भुलणार नाही, भावनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कोणी माईका लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला मुंबईला अधिक गतिमान समृद्ध करायचं आहे. येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण आणि या कमळ या निशाणी समोर आपल्याला बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करायला आलोय. आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार. आणि पुन्हा एकदा सांगतो, मुंबईचा महापौर मराठीच होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब. मी आता यापुढे
आपल्या महाराष्ट्राचे विकास पुरुष, आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारे, महाराष्ट्र नंबर 1 वरती घेऊन जाणारे, मुंबईला सुरक्षित करणारे आणि लाखो लाखो अशा माता भगिनींचे देवा भाऊ यांना मी विनंती करतो की आपण सर्व जनतेला संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, भारत माता की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवलेजी, भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, माननीय विनोद तावडेजी, अमित साटमजी, रामदासभाई कदमजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, उदय सामंतजी, योगेश कदमजी, रवींद्र वायकरजी, प्रवीण दरेकरजी, मिलिंद देवराजी, जयदीप कवाळेजी, राहुल शेवाळेजी, मीनाताई कांबळी, प्रकाशजी सुर्वे, कालिदासजी कोळंबकर, विद्याताई ठाकूर, योगेशजी सागर, परागजी अळवणी, प्रसादजी लाड, मिहिरजी कोटेचा, मनीषाताई कायंदे, तुकाराम काते, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेता मंडळी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो, खरं म्हणजे मुंबईच्या प्रचाराचा शुभारंभ मी आणि शिंदे साहेबांनी 3 तारखेला केला. तो दिवस तिथीप्रमाणे आई जिजाऊंचा जन्मतिथीचा दिवस होता. आणि आज ज्यावेळी शिवतीर्थावरची ही शेवटची सभा आम्ही घेतो आहोत, हा दिवस पुन्हा आई जिजाऊ मा साहेबांचा या ठिकाणी जयंतीचा दिवस आहे. आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मरण करून पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याकरता आपण सगळे एकत्रित आलोत. आज स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे. स्वामी विवेकानंदांनी हिंदू संस्कृती, भगवा झेंडा याला संपूर्ण विश्वापर्यंत नेलं आणि खऱ्या अर्थानं दिग्विजय मिळवला. अशा प्रकारचे स्वामी विवेकानंद यांनाही नमन करतो. कधी कधी मी विचार करतो, इतक्या सभा घेण्याची खरंच गरज आपल्याला आहे का? पण माझ्याकरता तो संवाद असतो. पण काही गोष्टी या सभांपेक्षा अधिक एका वेगळ्याच संवादामध्ये आपल्याला समजू शकतात. आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो, जरा लाव रे तो व्हिडिओ, लाव बरं जरा.
हे उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं, सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. तो हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती आहे. तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतकं जवळून मला माहिती आहे. त्या निंदकाचे घर असावे शेजारी. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का? फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण नाही सोडला त्यांनी. प्रत्येक वेळेला यायचं, बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं, मग आम्ही लगेच बाबडेपणाने इमोशनल. एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानाने ऐका आणि डोळ्यांनी बघा. हो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे में केमिकल लोचा होईल आहे. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? बघा परिस्थिती काय होती. वो नेता नाम ले लो, वो क्या नेता है क्या? अरे वो तो सब मिली जुली सुपारीबाज है सभी. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. पेंग्विन. बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील. बाबा दुपार झाले आता उठले असतील. कोणाचा कधी उठतंय तुला काय करायचं? गेल्या 14 वर्षात मी 5 वर्षाचा पहिला हिशोब देतो. गेल्या 5 वर्षाचा, या 5 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती? बजेट 21,000 कोटी रुपये. 21,000 कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं. त्यातले 60% पैसे हे आस्थापनेवरती जातात, तिथल्या पगारावरती जातात, इतर गोष्टीवरती जातात. राहतात किती? 40%. आता 40%मध्ये जर समजा पकडलं तर 21,000 कोटी मधले जर 40% पकडले, साधारणपणे 8,000 कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात. म्हणजे 5 वर्षामध्ये कमीत कमी 40,000 कोटी रुपये हातामध्ये होते. या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये शहराचा तर विकास झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष ती असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. ते आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बद्दल उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. अहो, ज्याच्या हातात तर आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. त्यामुळे आता मला सांगा, आपण उत्तर देण्याची गरज आहे? उत्तर त्यांनीच दिलंय. या ठिकाणी काल जी सभा झाली त्या सभेमध्ये पुन्हा तेच अपील, पुन्हा तीच कारणं, पुन्हा तेच मुद्दे. खरं म्हणजे आत्ताच एकनाथजींनी या ठिकाणी सांगितलं, ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय, मराठी माणसावर खतरा दिसतोय, तर 30 वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात? मला सांगा, काय करत होतात तुम्ही? आणि मग याला जबाबदार कोण आहे? 25-25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं. आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी अडचणीत असेल, अरे चुल्लू भर पानी में डूब मरो, कहा वोट मांगने के लिए यहां आते हो. आणि मला आव्हान देतात, म्हणे आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे, पण आदित्यशी चर्चा करा.
अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. आज खुलं आव्हान देतो, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा. आणि मग काय सांगायचं? मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक. बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही. अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यानं अटके पार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सळसळत रक्त दिलाय. आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही आहोत. अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो. ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं. अहमदशाह अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा, उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो. पण मराठे थांबले नाही, कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलेले आम्ही मराठे आहोत. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल. अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण बघा, या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. आणि काय म्हणाले या ठिकाणी? म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो, आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची. आम्ही सांगितलं त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिकण्याची तुम्हाला मुभा आहे, पण सक्तीची मराठी असणार आहे. पण एकदा पुन्हा सांगू इच्छितो, या गजनी लोकांना जे विसरले आहेत, तो गजनी पिक्चर आला होता ना, तसे गजनी आहेत. म्हणून एकदा क्रोनॉलॉजी सांगतो, या राज्यामध्ये हिंदी सक्ती करणारे कोण? खरं म्हणजे या ठिकाणी राज ठाकरेजी, तुम्ही पण ऐकून घ्या. 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी घोषणा केली, या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीवर, त्रिभाषा सूत्रावर आम्ही समिती तयार करतोय. 16 ऑक्टोबर 2020 ला डॉक्टर माशेलकर समिती तयार झाली. या समितीमध्ये इतर लोकांसोबत उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक आणि विश्वस्त विजय कदम देखील होते. समितीतल्या 18 पैकी 16 लोक मराठी होते. 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींना अहवाल सादर केला. अहवाल घेत असताना भोंगेश्वरी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील तो अहवाल बघितला. आता हा जो अहवाल आला, या अहवालाचा पृष्ठ क्रमांक 56 कॉपी पण पाठवतो आणि अहवालही पाठवतो.
पृष्ठ क्रमांक 56 वर भाषेकरता जो उपगट केला त्या उपगटाचा अहवाल त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्या उपगटामध्येही उबाठाचे उपनेते शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम त्या ठिकाणी होते. त्यातली शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा, नीट ऐका, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. मी नाही म्हणत आहे, या ठिकाणी उद्धवजींचा अहवाल म्हणतो 1ली ते 12वी विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील तर त्याला हिंदी पण शिकवलं पाहिजे, त्यामुळे त्याला भाषेची जाण येईल. बरं ठीक आहे, कदाचित ते कदम चुकले असतील, तसे कदम चुकत नाहीत फारसे, पण ते चुकले असतील. आणि हा अहवाल 14 सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी सादर झाल्यानंतर 20 जानेवारी 2022 ला माननीय उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीने त्याला मान्यता दिली. म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याकरता कोणी मान्यता दिली? एकनाथ शिंदेनी दिली, देवेंद्र फडणवीसने दिली, उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटनी ती मान्यता दिली. आणि एवढंच नाही, 7 दिवसांनी पुन्हा कॅबिनेट होते आणि मागच्या कॅबिनेटचे सगळे निर्णय आपल्याला माहिती आहेत की नाही किंवा मान्य आहेत की नाही याकरता मिनिटचं कन्फर्मेशन होतं. 7 दिवसांनी ज्यावेळी इतिवृत्त समोर आलं, पुन्हा उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आणि त्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही आहे. कागद माझ्याकडे आहे. एकीकडे या ठिकाणी आपणच हिंदी सक्ती करायची, नंतर आमचं सरकार आलं, आमच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण मग विषय आला की कुठल्या वर्गापासून 3री भाषा शिकवायची. आम्ही तर सांगितलं हिंदी शिका, हिंदीचं आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पण कोणाला भारतातली कुठली भाषा शिकायची असेल तरी आम्ही ती शिकण्याची परवानगी देऊ. कुठल्या वर्गातनं शिकवायची याची आपण कमिटी तयार केली. बंधू भगिनींनो, यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता काल काय सांगितलं? म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खतऱ्यात आलं. यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं. आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली. 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली. पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री 1 वरनं मातोश्री 2 कडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून. अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा. इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे. अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला. तुझको मिरची लगी तो मैं क्या करू? आणि आता सांगतो 3रा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून 3रा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता
दीड पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईकरांकरता आम्ही मेट्रो केली, मुंबईकरांकरता ईव्ही बसेस आम्ही घेतल्या, मुंबईच्या सबअर्बन रेल्वेला आधुनिक आम्ही त्या ठिकाणी करतोय, गरिबांना घर देतोय, बीडीडी चाळीत राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर मिळालं, अभ्युदय नगरला घर मिळतंय, पत्रा चाळीत राहणाऱ्या त्या माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्याचं घर हिरावून घेतलं होतं, त्याला देखील घर देणारे आम्ही आहोत. आणि त्यासोबत या विशाल सह्याद्रीमध्ये आमचे जे लोक राहतात त्यांना घर देणारे आम्ही आहोत. या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर देण्याचं काम हे आम्ही करतो. पण ज्या धारावीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला, बंधू भगिनींनो, 2014 साली राजीव गांधी आले, ते म्हणाले धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. 30 वर्ष काही झालं नाही. मोदीजींचं सरकार आलं 2014 नंतर, केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं. पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं. सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं. मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं. आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं? आणि म्हणून आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळेस लक्षात आलं यांनी अशा अटी शर्ती केल्या होत्या की या धारावीच्या रिडेव्हलपमेंट सोबत मुंबईवर टीडीआरची मोनोपोली झाली असती. आम्ही सांगितलं चालणार नाही. शिंदेजी आणि मी होतो, आम्ही त्या टीडीआरचं कॅपिंग केलं. 90% आपल्या डीएसआरच्या वर, या एएसआरच्या वर किंमत देता येणार नाही म्हणून सांगितलं. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही टीडीआर एक्सचेंजची अट टाकली, ऑनलाईन केवळ ट्रेडिंग करावं लागेल हे सांगितलं. आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही. धारावीची जागा आम्ही डीआरपीला दिली, डीआरपीला. आणि त्या डीआरपी मध्ये सरकार देखील आहे, विकासक अडाणी आहेत पण त्यात सरकार देखील आहे. आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले, त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल ही जी तुमची पद्धत आहे, या पद्धतीचं या ठिकाणी पर्दाफाश करण्याकरता मी आलो आहे. अरे बाबा, या सगळे जे प्रोजेक्ट आहेत, ज्या सगळ्या प्रोजेक्टचं तुम्ही बारसं करून राहिले, मी तर सांगितलं शेजारच्याचं पोरग मांडीवर बसवता आणि आमचं पोरग आहे सांगता. अरे या मुंबईला माहिती आहे, ये पब्लिक आहे, ये सब जानती है, कोणी केलाय मुंबई करता हे माहिती आहे. तुम्हाला दाखवण्याकरता एक देखील विषय या ठिकाणी या 25 वर्षात करता आला नाही. पण विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं. आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे. पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात. अरे शरम वाटली पाहिजे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही. आणि मी तुम्हाला सांगू, अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातनं मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलांनी या ठिकाणी चालवलं. पण तुमचे पिताश्री हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही किती खोटं बोला
तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत. बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं. राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर. त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे? लावता का रे बाबा फोटो? लावा फोटो. हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलवून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. दुसरा लावा. दुसऱ्याचा फोटो आला नाही, पण मी सांगून देतो. छत्तीसगड भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही, ते पुढचे आहेत, थांबा इथे. भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी, हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत. DK शिवकुमार साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत. 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. चला पुढे झारखंडला जाऊ. आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. आता आपल्या दिदींकडे जाऊ. नाही, त्याच्या आधी आपले हे आले. आता कुठले आले आपले? रेवंत रेड्डी, हे आपले तेलंगणाचे. त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या. तेलंगणाची देखील 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची. आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना. रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी, रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी, यांनी पण अडाणींना बोलवलं. काय सुंदर फोटो आहे बघा. एकमेकाला नमस्कार करून राहिले. जसं तुम्ही बोलून नमस्कार केला तसाच आहे हा. यांनी देखील या ठिकाणी 8,000 कोटीची गुंतवणूक घेतली. केरळ, अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत, हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, डाव्यांचं सरकार 13,000 कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली. ओडिसा, हे माजी मुख्यमंत्री, हे पण भाजपचे नाहीत, एनडीएतही नाहीत, 29,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री, हेही एनडीएत नाही, यांना आपण पराभूत केलं. जगनमोहन रेड्डीजी 35,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि तमिळनाडू, अरे कुठे गेला तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन साहेबांनी 15,500 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि आता पंजाबला जाऊया. पंजाबमध्ये देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी 4,500 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली. आता मला सांगा, हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा, आपण कुठल्या जमान्यात आहोत? हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे. आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही, तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषणं करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही. पण आमचं स्वप्न आहे, या मराठी माणसाला उद्योजकही बनव, त्याला नोकऱ्याही देऊ. एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही. याकरता अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू. आमचं ठरलंय, कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे. आणि एवढंच नाही, एक सुंदर प्रेझेंटेशन देखील झालं. आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी सांगितलं कशी अडाणींची 2014 नंतर नेटवर्थ वाढली मोदींमुळे. आता मी काही अडाणींचा वकील नाही आहे, ते त्याचं उत्तर देतील. पण महत्वाचं हे आहे, अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता.
आता तो जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाला. जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला. त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं. मी तर या ठिकाणी 25 कंपन्यांचंच फक्त बॅलन्स शीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल नरेटिव्ह काय आहे. अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे. तुम्ही बघा ही चांगली नावं आहेत सगळी जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत अशा प्रकारची लोक आहेत. टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये? 14 पासून 24 पर्यंत 14 पासून 26 पर्यंत 664%, 664%. HDFCचा 377%, अडाणी ग्रुपचा 680%, L&Tचा 380%, इन्फोसिसचा 247%, ICICIचा 240%, आदित्य बिर्ला ग्रुपचा 566%, भारती ग्रुपचा 260%. मी छोटे छोटे म्हणजे 200% वाले वगैरे वाचतच नाही, आता पुढेच जातो. सन फार्मा आपल्या मुंबईची कंपनी, आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये? 1552%, 1552%. एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत, यांचा कितीने वाढला माहितीये? 1166%. वेदांताचा 400%, हिंदुजा ग्रुपचा 376%, गोदरेजचा 409%, TVS ग्रुपचा 529%, RJ कॉर्प ग्रुपचा 1033%. आता या सगळ्यांचे वाढले, यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे. त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे, रोज शिव्या दिल्या पाहिजे. अरे तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्या पोराबाळाची तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्याकडे काही कमी नाहीये, पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची, या मुंबईकरांची, ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत. ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे. ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, आमचा संकल्प हा एकच आहे, या मुंबईमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पण महायुतीचा भगवा कोणाला तरी महापौर बनवण्याकरता नाही, कोणीतरी खुर्च्या तोडाव्या म्हणून नाही. या ठिकाणी पारदर्शी प्रामाणिकतेतून या मुंबईला बदलायचा आहे. या मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांकरता वापरला गेला पाहिजे. बेईमान लोकांचं राज्य हे समाप्त करायचं आहे. जे कफन चोर आहेत, अरे कफन मध्ये देखील जे चोरी करतात असे बॉडी बॅग घोटाळेवाले यांना जेलमध्ये पाठवून या मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचं सरकार हे बसवण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी एकच सांगतो, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता. आणि म्हणून या मुंबईला आम्ही बदलून दाखव. 15 तारखेला मतदानाकरता जा. ज्या ठिकाणी कमळ दिसेल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल, चेहरा पाहू नका, माणूस काळा आहे की गोरा आहे पाहू नका.
केस आहे की टकला आहे पाहू नका, चिन्ह केवळ दोनच, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाणाची बटन दाबा आणि पुढच्या 5 वर्षाकरता मुंबईकरांचं सरकार या ठिकाणी निवडून आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समविचारी पक्ष आता एक पटले सारे, राज्याच्या या विकासाचे वाहू लागले वारे. सर्वांनी सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रगीतानी आजची ही सभा समाप्त होणार आहे, त्यामुळे आपल्या जागेवरती आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. एक साथ सगळेजण आपण राष्ट्रगीत बोलणार आहोत, त्यामुळे आपापल्या जागेवरती सगळ्यांनी शांत उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. 15 तारखेला आपण सगळ्यांनी मतदानासाठी मुंबईकरांना मतदान केंद्रावरती घेऊन जायचं आहे. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा